सकाळी मी कामाला निघाले की लेकरांनी मला अडवायचं. कुणी म्हणायचं आई मला ही आण खायला, कुणी म्हणायचं आई मला ती आण खायला. मला वाटायचं आका उगाच बघायला ह्यांच्याकडं. आकाला मी विचारायचं आका तुला काय आणू खायला. आकानं म्हणायचं मला एवढ्या एवढ्या मिरची भजी आण माय, 2-4 मिरची भजी आणा मला. मला तर लय कौतिकानं बोलायची, लय लाडानं बोलायची मला, आणि माझं खरंच लय लाड करीत होती. तर मला एवढंच म्हणायचे की आपल्या दारातल्या म्हाताऱ्या माणसाची वेळोवेळी कदर करा. एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेलं की ती परत येत नाही. तर किती माझी आजी मजबूर झालेली होती. एकेकाळी तिनं 8 लेकरं सांभाळीन, 8 लेकरायचे लेकरं तिच्या इथं आलं तर एक मोठी जत्रा भरायची, आणि ती एवढी मजबूर होऊन बसलेली होती इथं. तर तिला असं काही खायला मागायला निवळ असं मजबुरीनं भिवून अशी राहिल्यावर राहत होती. तर काय माहिती थोड्या वेळापासून झालं एवढी बेचैन झाले मी तिच्या आठवणीनं की वाटलं कुठंतरी बोलावं. आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसाला असं पाहुण्या रावळ्याच्या दारात पडायची वेळ येऊ देऊ नका, कारण त्या माणसाचे शेवटचे दिवस राहिलेले असतात. त्यांनी आपल्यासाठी सगळं केलेलं असतं. लास्टच्या वेळेला त्याची इतकी मजबुरी करू नका, एवढंच म्हणायचं आहे मला.